गंधार बालनाट्य असतील किंवा आजच्या तरुण पिढीपर्यंत नाटकाची आवड निर्माण व्हायसाठी म्हणून सतत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करत असते. गेली 10 वर्ष गंधार ज्याने मराठी रंगभूमी असेल, चित्रपट असतील किंवा दूरदर्शन किंवा मालिकेच्या माध्यमातून ज्यांचं प्रचंड योगदान आहे, अशा अनेकांचा सन्मान गंधार गौरवने झालेला आपल्या सगळ्या ठाणेकरांना परिचित आहे. आजच्या या पत्रकार परिषदेला जिने जवळजवळ 60-70 वर्ष आपल्या अभिनयातना एक वेगळा ठसा मराठी इंडस्ट्रीमध्ये उषाताई या नावाने आपण सगळेजण ओळखतो, ते आज पत्रकार परिषदेमध्ये आलेले आहेत. आजपर्यंत आपण रत्नाकर मतकरी असतील, विद्याताई पटवर्धन असतील, दिलीप प्रभावळकर आहेत, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे, सचिन पिळगावकर, महेश कुटार आणि विजय गोखले. यावर्षी कोणाला पुरस्कार दिला जाईल या बाबतीत उषाताईच आपल्याशी नंतर संवाद साधतीलच. पण या गंधारने, विशेषतः गंधारच्या सगळ्याच टीमने, मंदार असतील, वैभव असतील, सगळ्या मंडळीने गेले अनेक वर्ष माझ्याबरोबर कोकण कला अकादमी असेल किंवा कोकण मराठी साहित्य परिषद असेल किंवा गंधार असेल, सतत काहीतरी कलावंतांची चळवळ या ठाणे शहरामध्ये सातत्याने पुढे आणण्याचं काम गंधारने केलेलं आहे. शिवबा नावाचं महानाट्य, कालच त्याचा 500वा प्रयोग आपण अंबरनाथमध्ये नुकतंच जे सुरू झालेलं नाट्यगृह आहे, धर्मवीर आनंदिगे नाट्यगृह, इथे आपण 500वा प्रयोग केला. आज त्याचा 501 प्रयोग ठाण्याच्या गडके रंगायतमध्येच करतो आहोत. ही निर्मिती दिग्दर्शक म्हणून मंदारने केलेलं काम आपल्याला सगळ्यांना माहिती. व्यक्ती आणि वल्लीसारखं अवघड नाटक मराठी रंगभूमीवरती आणायचं काम त्यांनी केलेलं आहे. कट्टीबट्टी असेल, 100हून अनेक बालनाट्य आणि जवळजवळ 1000च्या वर जास्त विद्यार्थी आज सिरियल असेल, नाटकामध्ये असेल काम करत आहेत. आज ज्यांचं नाव यायचे जाहीर होणार आहे त्या व्यक्तिमत्वाबद्दल काहीच आपल्याशी बोलतील, पण अभिमान वाटतो. शेवटी पुरस्कार हा महत्त्वाचा नसतो. एखाद्या व्यक्तीने मग ते सामाजिक असेल, साहित्यिक असेल, कला असेल, या क्षेत्रामध्ये त्याने केलेलं योगदान जे असतं, त्याने केलेलं जे काम असतं, त्याची समाजाने दखल घ्यायची गरज असते आणि पाठीवरती कुठेतरी थाप मारायची गरज असते. खरं म्हणजे इतकी मोठी मंडळी आहेत ही, यांना आता पुरस्काराची खरी गरज नाही आहे. पण तरीही ही सगळी मंडळी आपण मुद्दाम ठाण्याच्या गडके रंगायतमध्ये आणतो, त्यांचा सन्मान करतो. त्यांच्या आयुष्याचा सगळा प्रवास आपल्या सगळ्या मंडळींना, विशेषतः ठाणेकर मंडळींना माहीत व्हावे यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तुम्हा सगळ्या पत्रकारांचं मी गंधार टीमच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि विनंती तुम्हाला असे राहील की अलीकडच्या या सगळ्या छोट्या छोट्या मुलांबरोबर काम करणाऱ्या लोकांची संख्या फार कमी झालेली आहे आणि गंधार सतत वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचं कार्यक्रम, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करत असतात. तुम्ही पत्रकारांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी गेली पाहिजे आणि त्याचबरोबर गंधार किंवा मंदारनी दिग्दर्शित केलेलं शिवबा हे महानाट्य आज संध्याकाळी 4:30 वाजता गडके रंगायतमध्ये त्याची प्रसिद्धी द्या. आपणही ते नाटक बघायला द्या या एवढं मी सांगून मी ताईंना अशी विषताईंना अशी विनंती करेन की ज्या व्यक्तिमत्वाची निवड आपण केलेली आहे ते व्यक्तिमत्व आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणजे विशेषतः ज्या व्यक्तीचं नाव घेतलं जाणार आहे असे अनेक कमी अशा अभिनेते आहेत किंवा अभिनेत्री आहेत की ज्यांच्याकडे बघितल्यावरती त्यांच्या डोळ्यातनं, त्यांच्या अभिनयातनं, त्यांच्या कलाकृतीमधनं कुठेतरी एक वेगळा स्पर्श समाजाला होतो. सततची नकारात्मक भावना जी समाजामध्ये आहे, ही नकारात्मक भावना बाजूला करायचं काम अनेक दिग्गज अशा अभिनेत्यांनी केलेलं आहे, अभिनेत्रींनी केलेलं आहे. त्यापैकी एक नाव आहे, त्यांच्याबद्दल अधिक माहिती आजच्या आपल्या उषाताई नाडकर्णी आहेत. यांना मी अशी विनंती करीन की आपण त्यांच्याबद्दल, ज्या व्यक्तीला आपण हे गौरव आणि गौरव सन्मान करत आहोत त्या व्यक्तीबद्दल आजच्या पिढीला माहीत आहे थोडंफार प्रमाणात, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी म्हणून
तुमच्यासारखा अधिकारी व्यक्तिमत्व आज आमच्या या पत्रकार परिषदेमध्ये आलाय. मी तुम्हाला अशी विनंती करेन की त्यांचं नाव जाहीर करून त्याच्या आधी थोडंसं त्यांच्याबद्दलचा त्यांचा प्रवास सांगून मग आपण गौरव कोणाचा करणार आहोत, गंधार गौरव पुरस्कार, ते नाव आपण जाहीर करावं. नमस्कार. प्रथम मी सर्वांचं स्वागत करते. रंगमंचावर बसलेले माझे सहकारी आणि माझ्यासमोर बसलेली मीडिया, सगळ्यांचं मी स्वागत करते. आता ढवळ सरांनी सांगितलं आमच्या मंदारबद्दल, तर मला वाटतं की सुधा करमरकरांच्या नंतर आपले माझी नावाची मंदार आणि गंधारमध्ये फरक आपले मंदार आहेत, त्यांनी खूपच बालनाट्यासाठी श्रम घेतलेले आहेत. हे नवरा बायको मिळून रंगमंचावर मुलांसाठी जी काही धडपड करतात, यांच्याबरोबर मी नाव घेईन अशोक पावसकर आणि त्यांची मिसेस. ते सुद्धा बालरंगभूमीसाठी खूप कष्ट करतात. फक्त काय असतं, किती प्रमाणात तुम्हाला जास्त सपोर्ट मिळतो त्याच्यावर तुमचा प्रवास जास्त पुढे पुढे जातो. आपल्या मला नावामध्ये सारखं हे होते, मंदार गंधारच येतं तोंडात. मंदारनी जे काही केलेलं आहे ते सर्वश्रुत आहे. त्यांनी अनेक बालकलाकार निर्माण केलेले आहेत आणि पुढे जाऊन ते मग मोठे झाले, मोठ्या रंगमंचावर काम करतात. सगळ्या मागे कष्ट आहेत या नवरा बायकोचे. आता मला असं वाटतं की यांनी हे अगदी म्हातारं होईपर्यंत काम करावं. रिटायरमेंट त्यांच्या ऑफिसची असेल ती घ्यावी, पण सदा सर्व काळ याच्यामध्ये गुंतून राहावं. आणि इथे जेवढी मुलं असतील, ज्या मुलांना खरंच वाटतं की आपण शिकावं, मोठं व्हावं, आपण काहीतरी करावं, त्यांना यांनी मार्गदर्शन करावं असं मला वाटतं आणि ते करत राहतील अशी आशाही आहे. आता त्यांच्या या गंधार गौरव मधून दरवर्षी ते एक एक बक्षीस देण्यासाठी निवडतात. यावर्षी त्यांनी निवडलेले आहेत. गंधार गौरव मधून मलाही मिळालं आहे बक्षीस. 2 वर्षापूर्वी मला मिळालेलं आहे बक्षीस. खूप कौतुक करतात, प्रेस रिपोर्टरना बोलवतात, अनाउन्समेंट करतात. सगळं त्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे. खरंच खूप छान यांचं काम आहे. मला कौतुक वाटतं या नवरा बायकोचं. या वेळेला गंधार गौरव पुरस्कार देण्यात येणाऱ्या बाईचं नाव आहे निवेदिता अशोक सराफ. त्या तुम्हाला माहीतच असतील. आपले प्रसिद्ध नटवर्य अशोक सराफ यांच्या त्या पत्नी आहेत. त्या सुद्धा खूप काम करतात. त्या पण लहानपणापासून काम करतात आणि यावर्षी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर मी त्यांचं अभिनंदन करते, यांना शुभेच्छा देते आणि ढवळ सरांनी असं त्यांच्या मागे राहावं हे मी त्यांना सांगते. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. नमस्कार, मी अमुक चंद्र. सर्वप्रथम माझ्या बाजूला बसलेले सर्व मान्यवर यांचे मी आभार मानतो आणि तुम्हा सगळ्या मीडियाचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मला खरं तर थँक्यू म्हणायचं आहे मंदार सरांना आणि गंधारच्या संपूर्ण टीमला की मला परीक्षक म्हणून यंदा ही संधी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आम्ही साधारण मी आणि हर्षदा बोरकर आम्ही दोघं परीक्षक होतो. यंदा साधारण 15 बालनाट्य सादर झाली ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्रातून. त्यासाठी आम्ही पुण्यात सुद्धा गेलो, नाशिकमध्ये गेलो, ठाणा, कल्याण ही सगळी सेंटर होती. अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला या पूर्ण काय म्हणतो आपण प्रवासात आणि बालनाट्यांना. आणि अगदी खरं सांगायचं तर 15 बालनाट्यांमधनं जी बेस्ट आहेत, जी आम्ही निवडलेली आहे, ती निवडताना
अतिशय सतत चर्चा होत होती. चांगल्या एंट्री झाल्या होत्या आणि सगळी मुलं अतिशय तयार आहेत, जेवढी आम्ही बालनाट्य बघितली. आणि खूप बरं वाटलं ह्या पूर्ण प्रवासात मला पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल. तुम्हा सगळ्यांचे आभार आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे आभार. थोड्याच वेळात पूर्ण निकाल आता आपण जाहीर करू. मी पुढील सूत्र मंदार सरांकडे सोडवतो. नमस्कार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण 14 नोव्हेंबर 2025 रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये संध्याकाळी 5:30 वाजता हा सोहळा करणार आहोत. आणि त्या कार्यक्रमाचं स्वरूप असं असेल की पहिला 1 तास आपण एक कार्यक्रम करतो दरवर्षीप्रमाणे. तो पहिला 1 तास कार्यक्रम असेल आणि त्यानंतर पुरस्कार सोहळा असेल. त्या 1 तासाच्या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत ज्या अष्टपैलू अभिनेत्री आहेत त्यांचा सगळा प्रवास आपण त्या कार्यक्रमामध्ये दाखवणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण हा गंधार गौरव पुरस्कार सोहळा करणार आहोत. 14 नोव्हेंबर शुक्रवार येतो संध्याकाळी 5:30 वाजता गडकरी रंगायत. हा पुरस्कार सगळ्यांचं आमचं भाग्य आहे की हा पुरस्कार निवेदिता सराफांना अशोक सराफांच्या हस्ते देणार आहे. तर अशोक सराफ सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्या हस्ते तो पुरस्कार दिला जाणार आहे. या गंधार गौरव सोहळ्याबरोबर आपण 3 युवा पुरस्कार देतो. ते 3 युवा पुरस्कार आपण देणार आहोत. त्याच्यामधलं एक श्रेयस थोरात जो आता आलेला आहे समोर, हे श्रेयस जो आमच्यातलाच आहे आणि आता त्यांनी रोहन मापुसकरांची फिल्म एप्रिल मे 99 मध्ये लीड रोल त्यांनी केला. त्याच्यानंतर शिवानी रांगोळे आणि तिसरं नाव शिवराज वायकर. या तिघांना आम्ही हे युवा पुरस्कार देणार आहोत. एक बालकलाकार म्हणून पुरस्कार आम्ही यावर्षी वेगळ्या कॅटेगरीमध्ये देणार आहोत. जी स्वरा जोशी आहे, तिला आपण यावर्षीचा सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून तिचा सन्मान करणार आहोत. आपण एका संस्थेला, बालनाट्य संस्थेला एक पुरस्कार देतो की त्यांनी अनेक वर्ष बालरंगभूमीवर काम केले. तर ती पुण्याची संस्था आहे शेलारांची. त्यांना त्या संस्थेला आपण पुरस्कार देणार आहोत. यतीन मांजरे आणि त्याचे अध्यक्ष आहेत यतीन मांजरे. आणि एक पुरस्कार आपण देणार आहोत तो एका स्पर्धा अनेक संस्था घेतात. तर त्या आयोजनामध्ये गेली अनेक वर्ष जी संस्था असते त्या आयोजन समितीला आपण पुरस्कार देणार आहोत. यावर्षी आपण INT इंडियन नॅशनल थिएटर या आयोजन समितीला तो पुरस्कार देणार आहोत. असे 8 पुरस्कार आपण त्या दिवशी देणार आहोत. त्याचं स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि 11,111 रुपये. धन्यवाद सगळ्यांचे. आणि सगळ्यांना 14 नोव्हेंबरला सगळ्यांना आमंत्रण आहे. तुम्ही 14 नोव्हेंबरला सगळेजण या कार्यक्रमाला. तुमच्या घ्यायला पाहिजे तुमच्यातला मुलगा आहे ना. हां उषाताई तुमचं बाईट देते. तुमच्यातला आहे ना. मला वाटलं त्याला बघितलं.
गळ्यातलं अजून कोणाचं? मंदार आणि बंदार मध्ये जे काय माझं होतंय हे शांतता, सायलेन्स. तुमचीच मुलं. मॅडम, दरवर्षी गंधर्व कला संस्थेकडून पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यावर्षी कुणाला पुरस्कार जाहीर करण्यात आणि कुणाच्या हस्ते? गंधार गौरव पुरस्कार दरवर्षी दिले जातात. आपल्या नाटकातून म्हणा, अभिनयासाठी दिलं जाणारं बक्षीस. यावेळेला ते बक्षीस मिळणार आहे, पुरस्कार, निवेदिता अशोक सराफ यांना. आणि हा समारंभ होणार आहे 14 नोव्हेंबर 2025 मध्ये गडकरी रंगायतनला संध्याकाळी. तेव्हा सगळ्यांनी मुद्दाम यायचं आवर्जून. कोणाच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे आणि रूपरेषा कशी? आता कोणाच्या हस्ते म्हटल्यावर तुम्ही समजून जाल. निवेदिता अशोक सराफ यांना मिळणार आहे अशोक सराफ यांच्या हस्ते बक्षीस. याची निवड करताना आम्ही मुख्यत्वे करून असा बघतो की त्यांनी बालकलाकार म्हणून तिथपासून त्यांची सुरुवात असली पाहिजे. म्हणजे आत्तापर्यंत ज्यांना आपण पुरस्कार दिले ते सगळे बाल असल्यापासून या फील्डमध्ये काम करतात. आणि यावर्षीसुद्धा निवेदिता सराफांना आपण हा पुरस्कार देतो आहे, तर त्यासुद्धा लहानपणापासून या फील्डमध्ये काम करत आहेत. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते नाटकामध्ये पण करतात, त्या सिरियलमध्ये पण करतात, त्या मराठी सिनेमामध्ये पण करतात आणि हिंदी सिनेमामध्ये पण करतात. त्यामुळे सगळ्या फील्डमध्ये त्या काम करतात. त्याच्यामुळे त्यांची निवड यावर्षी आम्ही या पुरस्कारासाठी केली. आणि या कार्यक्रम 14 नोव्हेंबरलाच आत्ता उषाताईंनी सांगितलं तसं संध्याकाळी 5:30 वाजता गडकरी रंगायतन येथे आहे. आणि या कार्यक्रमाचं स्वरूप असं असेल की पहिला 1 तास एक मुलांचा परफॉर्मन्स असणार आहे आणि त्याच्यानंतर 1 तास हा गंधार गौरव सोहळा असणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळे पुरस्कार पण दिले जाणार आहेत. युवा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार, एक बालनाट्य संस्थेला आपण पुरस्कार देतो, ते या पुरस्काराबरोबर त्या दिवशी दिले जाणार आहे. अनेक मान्यवर मंडळी आणि या चित्रपटसृष्टी आणि नाट्यक्षेत्रातील अनेक मंडळी त्यावेळी उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ट्य असं असतं की अनेक पुरस्कार सोहळे आपण बघतो ज्याच्यामध्ये सेलिब्रिटी परफॉर्म करतात आणि सामान्य लोक समोर बसतात, मुलं समोर बसतात. या सोहळ्यामध्ये आमची मुलं परफॉर्म करतात आणि सेलिब्रिटी समोर बसतात. त्यामुळे तो मुलांचा सोहळा असतो आणि तो बघायला त्या मान्यवरांना फार मजा येते. 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून मराठी रंगभूमीवरती साजरा केला जातो. त्यानिमित्त आता जाहीर झालेलं नाव, उषाताईने जे नाव जाहीर केलं, आदरणीय अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ यांच्या सत्कार सोहळ्याला, या गंधार सोहळ्याला जास्तीत जास्त ठाणेकरांनी उपस्थित राहावं. की गेली 10 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्याच मान्यवरांचा, जसं आता मंदारने सांगितलं त्याप्रमाणे, की बालरंगभूमीवरती ज्याने आपल्या आयुष्याला सुरुवात केली, अभिनयाला सुरुवात केली, ते बालरंगभूमीपासून ते आजपर्यंत त्या सगळ्यांचा प्रवास जर आपण पाहिला तर खरं तर थक्क करणारा प्रवास आहे. असा एक काळ होता की ज्या काळामध्ये फारशी माध्यमं नव्हती. रंगभूमीवरती जाणं, मग एसटीने प्रवास करणं, कठीण परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये या सगळ्या, अगदी उषाताईंपासून या सगळ्या मंडळीने जी आपली मराठी रंगभूमी सक्षम ठेवली, अशांचा सन्मान गंधारतर्फे आपण होतो. आदरणीय अशोक सराफ यांच्याच हस्ते तो सन्मान केला जाणार आहे. आणि या निमित्तानं
नाट्य क्षेत्रातले असतील, सिनेमा क्षेत्रातले अनेक मान्यवर, ठाण्यातले अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. आपल्या सगळ्या ठाणेकरांपर्यंत आपण कसे पोहोचून जास्तीत जास्त मंडळी या कार्यक्रमाला कसे सहभागी होतील ही विनंती तुम्हा सगळ्या मीडियाच्या मंडळींना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.